या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आमदार उमेश यावलकर यांच्या पुढाकाराने वरुड व मोर्शी आगाराला प्रत्येकी 5 अशा एकूण 10 नवीन लालपरी बसेस उपलब्ध झाल्या असून त्यांचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले। यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार असून ग्रामीण भागात बस सेवा अधिक सक्षम होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा प्रवास म्हणजे एसटी बसचा प्रवास। आज वरुड आगाराला लालपरी उपलब्ध झाली। आपल्यासोबत आमदार उमेश यावलकर असं तुमच्या हस्ते लालपरी उद्घाटन झालं, काय सांगू शकाल? आज निश्चितच आनंदाचा दिवस आहे। हजारो लाखो प्रवासी एसटीनं प्रवास करतात। बसेस अतिशय आपल्या जुन्या झालेल्या आहे, संख्यासुद्धा कमी झालेली होती आणि महाराष्ट्र शासनानं आज आपल्या वरुड डेपोसाठी 5 बसेस पाठवल्या, तसेच मोर्शी डेपोसाठी सुद्धा 5 बसेस पाठवल्या आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे। निश्चितच ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये 5 बसेस एका महिन्यामध्ये पुन्हा वरुड डेपोला प्राप्त होणार आहे आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस वरुड डेपोसाठी येणार आहे आणि लवकरच जे अडचण लोकांनाची होत होती ती दूर होणार आहे आणि त्यामुळं मी अतिशय आज आनंदी आहो की लोकांसाठी जे सरकार काम करत आहे त्याला खऱ्या अर्थानं एक नवीन झळाळी यामुळं आलेली आहे। खरंच लोकनेता असावा तो उमेश यावलकर सारखा असावा, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना नेमकं काय पाहिजे हे शासनाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून त्यांनी आज वरुड आगाराला 5 एसटी बसेस उपलब्ध करून दिले। आपल्यासोबत अमरावती विभागाचे श्री बेलसरे सर आहेत। सर, काय सांगू शकाल? आज निश्चितच वरुड डेपोसाठी आणि इथल्या नागरिकांसाठी आजचा खूप आनंदाचा दिवस आहे। बऱ्याच दिवसापासून प्रदीर्घ मागणी होती आणि या डेपोच्या बसेसची संख्या कमी झाल्यामुळं इथल्या काही विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय होत होती। या भागाचे माननीय आमदार साहेब यांच्या पाठपुराव्याने, त्याचप्रमाणे आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी सकारात्मक दुजोरा साहेबांना दिल्यामुळे लवकरात लवकर या डेपोला 5 नवीन बसेस प्राप्त झाल्यात। नक्कीच या 5 बसेसमुळं विद्यार्थ्यांचं आणि सामान्यांचं प्रवास सुकर होणार, यामध्ये कुठलीही शंका नाही। सर, एक महत्त्वाचा विषय असेल इथे ऑनलाईन इंटरनेट तिकीटसाठी संधी या, सर काय सांगू शकाल? सर, नाही, प्रत्येक वाहकाकडे ऑनलाईन तिकीटचं अँड्रॉईड ETIM मशीन आहे। प्रवाशांना एवढी सूचना करायची आहे की जास्तीत जास्त UPI पेमेंटद्वारे, कारण आता चिल्लरचा प्रॉब्लेम जाणवतो आणि या प्रॉब्लेमसाठी कंडक्टरकडे जे ॲप आहे त्या ॲपद्वारे जर त्यांनी तिकीट मिळवलं तर ते फार फायद्याचं आहे प्रवाशांसाठी आणि आमच्या STसाठी सुद्धा। तर जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन ॲपद्वारेच किंवा कंडक्टरच्या ऑनलाईन ETIM मशीनद्वारेच तिकिटा काढाव्यात, जेणेकरून कुठलीही समस्या उद्भवणार नाही। सर, आपल्या ग्रामीण भागातील मुलं पुन्हा मुंबईसाठी शिक्षणाला जात आहेत, तर सगळ्यात मुंबईसाठी पुण्यासाठी सगळ्यात जास्त विद्यार्थी इथून जात आहेत, तर त्यांच्यासाठी सर इथून प्रायव्हेट 6 बसेस चालत आहेत, परंतु आपली एसटी आगाराची एकही बस नाही आहेत। सद्यस्थितीत ST महामंडळाचं प्राधान्य हे साधारणतः त्यांच्या पॉकेटमधला जो एरिया, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा फोकस ग्रामीण भाग आणि विद्यार्थी, कारण यांच्या प्रोग्रेसमध्ये STची वाटचाल ही 76 वर्षापासून आहे। नक्कीच मोठ्या जिल्ह्यांना किंवा राजधानीला म्हणजे पुणे मुंबई सारख्या शहरांना गाड्या असल्या पाहिजे अशी डिमांड आहे, परंतु सद्यस्थितीत त्या प्रमाणात बसेस उपलब्ध नसल्याने आपण त्या मागण्या नक्कीच नजीक भविष्यामध्ये पूर्ण करणार। सध्या तरी पुणे नियत आपण सुरू करू शकत नाही, परंतु या वरुडमधून आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांना 15 मिनिटाची फ्रिक्वेन्सी कशी राहील आणि प्रवाशांची गैरसोय कशी टाळता येईल यासाठी प्रयत्न प्राधान्याने होईल। आजचा दिवस आपला वरुड तालुक्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण खूप वर्षानंतर आपल्या डेपोला 5 नवीन बसेस मिळाल्या आहे आणि त्या बसेस मिळवून देण्यासाठी आपले लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी जी मेहनत घेतली त्यांचे मी आभार मानतो। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, वरुडसारख्या शहराला 5 बसेस मिळालेल्या आहे आणि हे सर्व श्रेय आपले आमदार चंदूभाऊ यावलकर तसेच व्यवस्थापक निलेश बेलसरे यांच्या नेतृत्वात ही बसेस आपल्याला मिळालेली आहे। परंतु एक थोडं मी बेलसरे साहेबांना एक विनंती करतो की इथे पोलीस चौकी असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जे शाळेमध्ये जे विद्यार्थी जाते, अल्पवयीन विद्यार्थी जाते, तर इथे चांगल्या पद्धतीनं चिडीमारी होते, कारण इथे मागे वगैरे
आम्ही पुष्कळ वेळा पाहतो मुलींचे काही प्रकरणं, तर पोलीस चौकी असावी आणि ते पोलीस 24 आवर्स इथे असावे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा आनंद दिवस आपल्या वरुडवासियांना मिळाला याबद्दल मी त्या दोघांचेही सुद्धा धन्यवाद देतो. धन्यवाद.